शेतकरी मित्रांनो, आपल्या विहीरमध्ये किंवा बोरवेलमध्ये मोटर असतात आणि ती मोटर यदा कदाचित जळाली असेल किंवा एखाद्या वेळेस तिचा जॉईंट तुटला असेल तर तो जॉईंट पाण्यामध्ये असतो आतला आणि तो जॉईंट मारणं खूप अवघड असतं. यदा कदाचित तो जॉईंट व्यवस्थित नाही जर मारला गेला तर मोटर जळू शकते. त्यामुळे आपण भरपूर वेळा मेकॅनिकलला आणून हा जॉईंट मारून घेतो, पण हा जॉईंट आपण घरच्या घरीसुद्धा मारू शकतो. तर तो कसा मारला जातो या व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आधी सर्वप्रथम आपल्याला मोटरचे जे कनेक्शन असतील म्हणजे जो केबल असेल तो व्यवस्थित शिलून घ्यायचा आहे. नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला व्यवस्थित तुम्ही दोन्ही बाजूमध्ये डिवाईड करा आणि व्यवस्थित त्याच्या अशा घट्ट पिळण्या करून घ्या. एका केबलमधून त्याच्या दोन बाजूला दोन अशा व्यवस्थित पिळण्या करून तयार करून घ्यायच्या. नंतर आपल्याला ते व्यवस्थित घट्ट दोन्ही बाजूने त्याला आळपून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथं लूज कनेक्शन अजिबात न राहिलं पाहिजे. कारण यदा कदाचित बोरवेलमध्ये जर मोटर असेल तर केबलवर जरी लोड पडला तर केबल जॉईंट तिथून निसटला न पाहिजे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पकडच्या साहाय्यानं त्याला कसून घ्यायचं, व्यवस्थित फुल टाईट करायचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये प्रॉपर तुम्ही घरच्या घरीही जॉईंट मारू शकता, त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपल्याकडं जे चिकट टेप असतो नंतर याच्यावरती आपल्याला मारायचं आहे, तर तेही तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवलं जाईल. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण संपूर्ण माहिती बघा, कारण तुम्ही जर मेकॅनिकल आणून जर तुम्हाला जॉईंट मारायचं म्हणलं तर कोणीही 300-400 रुपये सहज तुमच्याकडून घेईल. शेतामध्ये एक दिवस यायचं, हे सगळी कामं करून द्यायचे स्टार्टर वगैरे बघण्यासाठी. त्यामुळं बाकीचे कामं आपण घरच्या घरी करू शकतो आणि कुणाच्या आपल्याला याच्यावर राहायची गरज पडणार नाही, पुण्या मेकॅनिकलच्या येण्याची वाट बघायची गरज पडणार नाही. तर अशा प्रकारे पहिली चिकट टेप याला व्यवस्थित लावून घ्यायचे. नंतर प्याज पट्टी, याला बऱ्याच भागामध्ये गरम प्याज असंही म्हणलं जातं, तर याच्यावर ही प्याज पट्टी आपल्याला व्यवस्थितरित्या टाईट करून गुंडाळून घ्यायची आहे. व्यवस्थितरित्या आपण याच्यावरती ही प्याज पट्टी गुंडाळायची, जेणेकरून आपल्या जॉईंटमध्ये पाणी न गेलं पाहिजे. आधी आपण चिकट टेप लावला, नंतर ही गरम प्याज त्याच्यावरती घट्ट त्याच्यावर आळपून घेतलेली आहे. आता वरतून परत याला चिकट टेप लावायचा, म्हणजे अजिबात याच्यामध्ये पाणी शिरण्याची शक्यता होणार नाही किंवा भीती राहणारच नाही. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये आपण परत चिकट टेपसुद्धा वरून लावून घेतला आहे. तर एक कनेक्शन आता हे व्यवस्थितरित्या झालं आहे. याच्या समोरचं कनेक्शन मारता वेळी आपल्याला काय करायचं, लक्ष घ्यायचं की एकाच ठिकाणी हे जे जॉईंट आहेत हे तिन्ही न आले पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आले पाहिजे. त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची, तर जी चिकट टेप जिथं संपले तिथं आपल्याला कनेक्शन करायचं आणि तिथून पुढं हा वायर कट करून टाकायचा आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि एकाच रंगाचे केबल आपण एकाच जागेवर गुंडाळावे असं काही याला नसतं. त्यामुळं आपण कुठलाही केबल कोणत्याही कनेक्शनला जॉईंट करू शकतो. तिन्ही केबलमधले तिन्ही आपण जॉईंट करू शकतो. बघून घ्या कशा पद्धतीने आपल्याला याचं माप घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असा आपल्याला हा केबल शिलून घ्यायचा आहे. नंतर त्या केबलमधले जे आतले वायर आलेले आहेत त्याला दोन भागामध्ये वेगवेगळं करून त्याला व्यवस्थित असं दोन बाजू तयार करून घ्यायच्या त्याच्या. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे जॉईंट आहेत हे तिन्ही जॉईंट एका ठिकाणी न आले पाहिजे. कारण काय होतं, एका ठिकाणी जर हे जॉईंट आले तर मोटर जळण्याची शक्यता असते आणि जॉईंट गरम होऊन जळण्याची सुद्धा शक्यता भरपूर असते. त्यामुळं एका ठिकाणी नाही हे केबल आले पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी आले पाहिजे. अशा पद्धतीनं परत याला व्यवस्थित घट्ट टाईट करून घ्यायचं आहे. आपण हे व्यवस्थितरित्या याला आळपून घ्यायचे आणि पकडणीसुद्धा याला टाईट करायचं, म्हणजे जेणेकरून इथं लूज कनेक्शन राहणार नाही. बघून घ्या अशा पद्धतीनं आपण याला पकडच्या साहाय्यानं टाईट करून घ्यायचं. नंतर याला दोन बाजूत वेगवेगळ्या डिवाईड करायचं आणि परत याच्यावरती आपण चिकट टेप अगोदर लावायचा. बघून घ्या आता एक जॉईंट झालेला आहे पहिला, तो
बाजूला झालेला आहे, व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक तिथं दुसरा इथं आलेला आहे. तर आता याला परत चिकट टेप लावल्या जाईल. तर अशा पद्धतीमध्ये याला व्यवस्थितरित्या सर्वप्रथम चिकट टेप लावायचा, जेणेकरून पाणी तिथपर्यंत पोहोचलं न पाहिजे. कारण पाणी जर त्याला जाऊन लागलं तर मोटर कधीही जळू शकते किंवा पाण्यामध्ये करंट उतरू शकतो. भरपूर सारे प्रॉब्लेम नंतर येऊ शकतात. त्यामुळं अगोदर त्याला व्यवस्थित चिकट टेप लावून घ्यायचा. नंतर ही प्याज पट्टी व्यवस्थित त्याला टाईट करून याला अशी घट्ट आळपून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी शिरण्याचे शंका किंवा काहीच राहणार नाही. आतमध्ये पाणी अजिबात त्याच्यामध्ये जाणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण याला व्यवस्थितरित्या घट्ट आळपून घ्यायचे. आता आपला फक्त शेवटचा जॉईंट राहिलेला आहे. तर याच्यावरती सुद्धा आपण पहिली जशी चिकट टेप मारली तशी चिकट टेप याच्यावरती सुद्धा आपण मारून घेणार आहे. व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक जरूर करा, कारण पूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण जॉईंट कसा मारायचा ही माहिती दिलेली आहे. आता बघून घ्या सविस्तर एकदा तुम्ही. पहिला जॉईंट आहे तुमचा तिथं आणि दुसरा आहे इथं. आता तिसरा आपण मारणार आहोत. तर काय करायचं, थोडासा केबल कमी पडतोय पण काही हरकत नाही. तर व्यवस्थितरित्या त्यालाच कट करून घेऊ, पण तरी पण व्यवस्थित असा जॉईंट होईल. बघून घ्या तुम्ही. हे जर तुम्ही शिकून घेतलं तर तुम्हाला मेकॅनिकल आपल्या शेतामध्ये आणण्याची गरज पडणार नाही. तुम्ही घरच्या घरीसुद्धा आपल्या मोटरचे जर कुठं कनेक्शन तुटलेले असेल किंवा जॉईंट तुटला असेल तर मारू शकता. व्यवस्थित पहिलं जसं आपण याला कट करून घेतलं आहे त्याच पद्धतीनं परत याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. शेवट खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो, कारण शेवटी एकसुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याचा सगळ्यांचे कनेक्शन एक करून त्याला व्यवस्थित असं करायचं असतं. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिन्ही कनेक्शन आता व्यवस्थितरित्या आपले होत आलेलेच आहेत जवळपास. तर बघू शकता तुम्ही, हे सुद्धा कनेक्शन आपल्याला पहिले जसे कनेक्शन केलेत त्याच पद्धतीने हे सुद्धा कनेक्शन करून घ्यायचे. एका केबलचे दोन भाग याच्यासाठी आपल्याला करायचे आहेत की जेणेकरून केबलवर जरी कधी लोड पडला तरी केबल तुटला न पाहिजे किंवा निसटला न पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित दोन भाग करायचे आणि असे व्यवस्थित त्याच्यामध्ये अटॅचमेंट करायचे आणि पकडच्या साह्यानं आणि हाताच्या साह्यानं आपल्याला त्याला व्यवस्थित असं घट्ट आळपून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. आपण जशी वेणी घालतो केसांची तशी आपल्याला ते व्यवस्थित आळपून घ्यायचे, जेणेकरून कितीही केबल जर कधी ओढल्या गेला तर केबलवर लोड आला तरी केबल तुटला न पाहिजे किंवा केबल तिथून जॉईंटमधून निसटला न पाहिजे. अशा पद्धतीने याला आपल्याला घट्ट आळपून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण जॉईंट मारल्याच्या नंतर आपल्याला कुठेही कोणाला पैसे वगैरे देण्याची गरज पडणार नाही, कारण आपण हा घरच्या घरीसुद्धा मारू शकतो असा व्हिडिओ बघून. बघून घ्या तुम्ही व्यवस्थितरित्या. घट्ट असा याला आता आळपून घेण्यात आलेला आहे. नंतर आता हे जॉईंट एकदा तुम्ही बघून घ्या व्यवस्थित. पहिला तिथं झाला आहे, दुसरा इथं आहे आणि तिसरा समोर आला आहे. थोडासा केबल कमी पडला आहे पण काही हरकत नाही. तरी एका ठिकाणी आलेलं नाही, 3 ठिकाणी वेगवेगळे जॉईंट झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं आता हे 3 ठिकाणी होतील, जेणेकरून यदा कदाचित केबल गरम जरी कधी झाला तर जॉईंट चिपकणार नाही किंवा खराब होणार नाही. परत याला आपल्याला व्यवस्थित पहिले जसं आपण चिकट टेप मारलेला आहे तसंच आपल्याला यावर सुद्धा चिकट टेप अगोदर लावायचा आहे. व्यवस्थित चिकट टेप लावायचा, जेणेकरून पाण्याशी संपर्क आपल्या केबलचा आला न पाहिजे. व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण शेती जगतातील नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी मिळतच असते. तर बघून घ्या, याच्या वरतून आपण परत गरम प्याज ज्याला म्हणतो किंवा प्याज पट्टी ज्याला म्हणतो आपण, तो आपण आळपून घेतोय. अशा पद्धतीनं व्यवस्थित असं घट्ट आळपून द्यायला घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये पाणी शिरण्याची किंवा केबलचा जॉईंट खराब होण्याची शक्यता अजिबात राहणार नाही.
व्यवस्थितरित्या आपण असं घट्ट याला आळपून घ्यायचं आहे. आता राहिलं सर्वात महत्त्वाचं याच्या वरचं कनेक्शन. आता याच्यावर आपण चिकट टेप एक वेळ गुंडाळून घेणार आहोत, जसं सगळ्याच केबलला आपण गुंडाळले अशा पद्धतीने तुम्ही त्यावर चिकट टेप लावून घ्यायचं आहे. तुमच्या विहीरमध्ये मोटर असेल, बोरवेलमध्ये असेल किंवा घरीसुद्धा कुठं जॉईंट आपल्या मोटरचा कटलेला असेल तर या पद्धतीनं तुम्ही जॉईंट मारून नक्कीच तिथं तुमच्या मोटरचं कनेक्शन करू शकता, व्यवस्थित करू शकता. आता बघू शकता तुम्ही तिन्ही पण जॉईंट तयार झालेले आहेत मारून. बघा आता याला मधल्या भागी सेंटरवर त्याला थोडंसं आपल्याला एका ठिकाणी गरम प्याज तिथं लावून घ्यायचं आहे. केबल पण बघू शकता तुम्ही एकदम स्ट्रेट म्हणजे एका रेषेत आलेला आहे, जसं आपण विकत आणतो केबल त्याच पद्धतीने केबल तयार झालेला आहे. एरवी आपण जर जॉईंट मारला तर तो केबल इकडं तिकडं होतो आणि ती व्यवस्थित जॉईंट न झाल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा पद्धतीने केबल धरून याला मधल्या ठिकाणी एक प्याज किंवा पट्टी लावली तरी चालते, जेणेकरून केबल एका रेषेमध्ये राहील. आता आपल्याला याच्यावर परत प्याज पट्टी जी असते ती पूर्ण घट्ट अशी आळपून घ्यायची आहे, जेणेकरून आतमध्ये अजिबात पाणी शिरलंच न पाहिजे. त्याच्यासाठी आता वरतून हे प्याज परत लावणं चालू आहे. व्यवस्थित तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण पडणार नाही, कारण याच्यामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित सुटसुटीत अशी देण्यात आलेली आहे. बघून घ्या, जसा केबल आपण मार्केटमधून विकत आणतो त्याच पद्धतीनं आपला जॉईंट तयार झालेला आहे. बाहेरून जर बघितलं तर आपल्याला कळणार सुद्धा नाही की या ठिकाणी आपण जॉईंट मारलेला आहे. एकदम प्लेन असा व्यवस्थित जॉईंट तयार झालेला आहे. आणि आता जर केबलवर कितीही लोड पडला तरी केबल जॉईंटमधून निसटण्याची शक्यता खूप कमी आहे, म्हणजे शक्यता नाहीच्याच बरोबर आहे, कारण आपण त्याला व्यवस्थित असं टाईट करून व्यवस्थित कसलेलं आहे. आता याच्यावरती अशी व्यवस्थित प्याज लावण्यात आलेली आहे. जिथून जॉईंट मारले त्याच्या समोर थोडीशी प्याज आपली आली पाहिजे, जेणेकरून केबलमध्ये पाणी जाण्याची शक्यता राहणार नाही. बघून घ्या, आता इथं व्यवस्थित प्याज आता लावण्यात आले. संपूर्ण याच्यावर प्याज लावला आहे. आता वरतून एक चिकट टेपचा परत आपल्याला हात मारायचा आहे. आता वरतून एकदा संपूर्ण चिकट टेप लावण्यात येईल. बघू शकता किती चांगल्या प्रकारचा जॉईंट आता झाला आहे. वरून चिकट टेप लावायचा आता, आणि हा चिकट टेप आता शेवटचाच लावणार आहोत. याच्यावरती आपल्याला अजून काहीही लावण्याची गरज नाही. तर चिकट टेपचं एक आपण याच्यावरती थर म्हणू शकतो, एक चिकट टेप लावून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर लाईक नक्की करा. आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. ज्या शेतकरी मित्रांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे खरंच मनापासून खूप खूप आभार तुमचे. बघून घ्या, व्यवस्थितरित्या असा जॉईंट मारणं आपला झालेला आहे. बघून घ्या, घरच्या घरी कसा जॉईंट मारला जातो तुम्हाला दाखवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.